नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत अंडा मसाला करणार आहोत. तर हा अंडा मसाला करायला अतिशय सोपं आहे. कमी वेळ लागतो, कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि खायला तर भन्नाट चवीचा आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा गरमागरम भातासोबत खा. खायला भन्नाट लागतो. चला तर मग असा हा मस्त भन्नाट चवीचा लगेचच अंडा मसाला करायला घेऊया. तर त्यासाठी आपल्याला 5 उकडलेली अंडी लागणार आहे. सोबतच एक बारीक चिरलेला कांदा, थोडं कोथिंबीर आणि आपल्याला यासाठी वाटण लागणार आहे. तर वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, आलं, लसूण, खोबऱ्याचे काप, 1 टोमॅटो आणि 1 कांदा. तर अशा प्रकारे सांगितलेल्या सर्व वस्तू याचं बारीक असं वाटण करून घेतलं. आता आपण सर्व साहित्य साईडला ठेवूया आणि जी उकडलेली अंडी आहेत त्यांना अशा प्रकारे कट करूया. आता इथं मसाला जो आपण अंडा मसाला करणार आहोत त्यासाठी मी अशा प्रकारे अंडीला काप करून घेतलं. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंडीचे काप करू शकता. अंड्याचे 2 भाग केलं तरी चालेल किंवा कट न करता तुम्हाला अंडी सगळी ठेवायची असेल तरी चालेल. तर अशा प्रकारे इथं मी सर्वच अंडी अशाच प्रकारे कट करून घेतलं. आता हे कट केलेले अंडे साईडला ठेवूया आणि लगेचच भाजी करायला घेऊया. तर आपल्याला एका कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 वाटी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 2 ते 3 तेजपत्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुन्हा यामध्ये काही खडे मसाले घालायचे असेल ते सुद्धा घालू शकता. सोबतच मी इथं थोडं जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला. कांद्याचं प्रमाण आपल्याला वाढवलं तरी चालेल, पण कांदा अवश्य घाला. कांदा छान तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथं कांद्याला छान सोनेरी कलर आलेला आहे, परतून झालेला आहे आणि नंतर लगेचच यामध्ये मी आपण जे वाटण तयार केलं होतं, ते वाटण घालणार आहोत. आता आपलं वाटण इथं भाजलेलं नाही आहे. आपण सुरुवातीला अजिबात वाटण भाजलं नाही, असंच मिक्सरला बारीक केलं. त्यामुळे इथं आपल्याला वाटण भरपूर प्रमाणात भाजायचं आहे. अगदी छान खरपूस खमंग वास सुटेपर्यंत वाटण परतायचं आहे आणि नंतरच यामध्ये मसाले घालायचे आहे. तर त्यासाठी इथं मी जवळपास अर्धा चम्मच गरम मसाला घातला. वाटण पुन्हा छान 2 मिनिटं परतून घेतलं आणि नंतरच यामध्ये काही आपण बेसिक मसाले घालू. आता त्या मसाल्यामध्ये अर्धा चम्मच हळद, जवळपास 2 ते 3 चम्मच लाल तिखट आणि सोबतच यामध्ये आपण थोडं वाटणाचं पाणी घालणार आहोत. वाटणाचं पाणी घातल्यामुळे किंवा साधं पाणी घातलं तरी चालेल. त्यामुळे मसाला अजिबात करपणार नाही किंवा तो शिजायला सोयीचं होतो. त्यामुळे आवर्जून यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला शिजवत राहायचा आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालूया, बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण मसाल्यामध्ये कोथिंबीर घालतो, तेव्हा मसाल्यामध्ये भरपूर छान असा कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो आणि आपला मसाला अतिशय चविष्ट लागतो. नंतर यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी घालणार आहे आणि आपल्याला हा मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. तर इथं अगदी थोड्या-थोड्या वेळाने आपल्याला मसाला ढवळत राहायचा आहे आणि छान तेल उतेपर्यंत शिजवायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं मसाला शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. मसाल्याला तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात असा तेल उतलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला इथं जवळपास 2 ते 3 चम्मच गोड दही घालायचं आहे. दही अजिबात आंबट नको, शक्यतो ताजं आणि गोड घाला. तर दही घातल्यानंतर छान परतायचं आणि त्याला सुद्धा मस्त 2 ते 3 मिनिटं तेल उतेपर्यंत शिजवून घेतलं. आता इथं तुम्ही बघू शकता मसाला कितपत आपला शिजलेला आहे. मस्त असा झणझणीत मसाला तयार आहे आणि या स्टेजवर आपल्याला जी आपण अंडी कट करून ठेवली होती, ती अंडी यामध्ये घालणार आहोत. तर अशा प्रकारे कट केलेली सर्व अंडी यामध्ये मी घालून घेतलं. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या मसाल्यामध्ये अशा प्रकारे कट केलेली अंडी घातली, तर ते खूप हलक्या आणि अलगद आपल्याला भाजी ढवळायची आहे. जेणेकरून अंडी हे मसाल्यामध्ये मिक्स होणार नाही. अंड्यामधला जो पिवळा भाग असतो, तो मसाल्यामध्ये मिक्स होणार नाही आणि नंतर याला अगदी 2 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि लगेचच यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात आपला असा झणझणीत आणि चमचमीत मस्त असा अंडा मसाला तयार आहे. तर अशा प्रकारे फक्त 10 ते 15 मिनिटात
इथं आपला झणझणीत आणि चमचमीत भन्नाट चवीचा अंडा मसाला तयार झालेला आहे. हा अंडा मसाला गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला इतका भन्नाट लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.